तर मी असं म्हणत होतो की मला वाटतं आपण घना आणि राधा यांना एकदा फायनल विचारून टाकूया की काय. माई अबीरचा SMS आलाय बरं का त्या. तो म्हणतोय की त्यांनी जी अंगठी आणली होती ती कुहूला तिच्या साखरपुड्यात भेट देऊन टाका, म्हणजे तिला आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला चालणार असेल तर. इतके गैरसमज करून घेतले आपण त्याच्याबद्दल. हो वाईट वाटतंय आता. हो मलाही जरा वाईटच वाटतंय. हा तर मी असं म्हणत होतो की आपण घना आणि राधा यांना आता एकदा फायनल विचारून टाकूया की काय तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तो एकदाच घेऊन टाका. हो ना. हा माई, अरे दिघ्या तू कसल्या निर्णयाबद्दल बोलताय तुम्ही? कसे आहात विनोद भाऊजी? काय ठीकच आहे म्हणायचं आणि काय आता. माझं पण काय हल्ली बरोबर नाही हो. का हो? डोकं फार दुखतं. पण मग तुम्ही कोणाला? नाही, गेले होते डॉक्टरांकडे गेले होते. ते म्हणाले की ॲलोपॅथी मध्ये काही ट्रीटमेंट नाही. हो काय? तुम्ही ॲक्युप्रेशरची ट्रीटमेंट घेऊन बघा. हो हो तुम्ही अनायसे माईंना ॲक्युप्रेशरची ट्रीटमेंट द्यायला येताच म्हटलं तुम्हाला भेटावं म्हणून आले ह्यांच्याबरोबर. काय माई? काय रे विनोद? नाही मी सांगतो माई काय हे हा सगळा घोळ त्या माऊलीने घातलेला आहे. मी त्याला अध्यात्म असं म्हणालो आणि त्यांनी ॲक्युप्रेशर असं ऐकलं. सारखे शब्द आहेत ना ते दोन्ही. मी सांगितलं होतं तुला मागच्या वेळी. अध्यात्म ॲक्युप्रेशर तर मला असं सांगायचं होतं की अध्यात्म अध्यात्म हो हो तेच अध्यात्म. हो हो तेच अध्यात्म. हो हा हो विनोद छान शिकवतो अध्यात्म. मी नाही, अध्यात्म तुम्ही मला शिकवता. हो माई, मला पण शिकायचं अध्यात्म. मी खूप चांगलं शिकीन. म्हणजे मला ते सगळं ध्यान, दीर्घ श्वसन सगळं शिकायचंय. हे बघ तुला प्रवेश नाहीये त्याला. तू इलिजिबल नाहीयेस. मी मागच्या वेळेस तुला सांगितलेलं आहे. नाही विनोद भाऊजी, अहो आता ते शिकू शकतात कारण त्यांना अध्यात्म शिकायचंय म्हणून मी त्यांना डिवोर्स देणार आहे. काय? हो म्हणजे तुम्ही म्हणालात ना की एक संसार मोडलेला लागतो म्हणून म्हटलं तुम्हाला शिकायचंय ना मनापासून शिका तुम्ही. मी तुम्हाला डिवोर्स द्यायला तयार आहे. माऊ, तू मला डिवोर्स देणार? अहो असं काय करताय? तू मला डिवोर्स देणार? थांबा ना जरा. तू मला का डिवोर्स देणार? आपलं नाही का त्या दिवशी बोलणं झालं? अरे शांत बसा. डिवोर्स या शब्दाची भीती वाटायला लागलीये मला. अरे काय नाटकं करता? काय चाललंय काय तुमचं? तेच विचारायला आलोय आम्ही माई. काय चाललंय तुमच्या दोघांचं? मी सांगतो काय चाललंय. कसं आहे, मी अध्यात्म म्हणालो म्हणजे काही कोणी कोणाला शिकवतंय या अर्थी नाही. मला म्हणायचं होतं की अध्यात्मात सांगितलेलं आहे की जगामध्ये सगळीकडे गोंधळ चालू आहे असं आपल्याला वाटत असलं तरी खरा गोंधळ मनात असतो. हां, आणि त्यामुळे होतं काय की विनोद भाऊजी लिसन, आता हे सगळं विषयांतर बाजूला ठेवा. जगाचं राहू दे. इथे आपल्या घरात काय चाललंय ते सांगा. आपल्या घरात असं काहीतरी घडतंय जे आम्हाला माहीत नाहीये आणि ते काय आहे हे आम्ही विचारायला आलो. हां, तुम्हाला सांगायचं नसेल आमची काहीही जबरदस्ती नाही. यापुढे आम्ही दोघं चकार शब्द काढणार नाही तोंडातून. तसं नाहीये. कसं आहे बघा की थांब विनोद, मी सांगते सगळं तुम्हाला. अहो पण माई, आता इलाज नाहीये रे. किती दिवस लपवून ठेवणार? कधीतरी कळणारच ना सगळ्यांना. शामराव आणि राधा राधा, तुला ती साडी घेतलीस ती खरंच आवडली ना ग? आवडली आहे, छान आहे साडी. आयडी, अरे कसली भाजी आहे? ओळख बरं. चवळी. मेथी आहे गदड्या, राधाची आवडती भाजी. मेथी? का बायकोची आवड निवड माहित नाही वाटतं तुला? असं नाही. मी काय म्हणतो, मला माझ्या बॉसना घरी जेवायला बोलवायचं. जमलं तर आजच बोलवू का? अरे या गोष्टी आता मला नाही बाई विचारायच्या. राधाला विचार. राधा जरा भाजीकडे बघा, आलेच मी. होय. आयडी, या
माझ्या बॉसना घरी जेवायला यायचंय, कारण मुळात ते तुझ्या हातचं बिरडं खाऊन आपल्या घरच्या स्वयंपाकावर फार इम्प्रेस्ड आहेत म्हणून. माझा स्वयंपाक आवडला म्हणून कोणीतरी घरी जेवायला येईल असं वाटलं नव्हतं मला कधी. मग जमणार आहे का तुला आज? बोलवू का त्यांना? हो चालेल. या. गणेशा, माझ्या स्वयंपाकावर तुझं अमेरिकेला जाणं अवलंबून नाहीये ना? नाही, तसं असेल तर मग मी आईंना सांगेन स्वयंपाक करायला. दिशा उजळल्या रंग उधळून आकाशात, मन उमललं तुझ्या सहवासाच्या प्रकाशात. प्रभात आली, प्रभात झाली, प्रभात आली, प्रभात झाली, कुहूच्या मनाच्या अंगणात. जरा मोठ्याने वाचशील? काय? कविता मोठ्याने वाचशील जरा? तू ऐकणार आहेस? हो. बापरे. ऐक हा. दिशा उजळल्या रंग उधळून आकाशात, मन उमललं तुझ्या सहवासाच्या प्रकाशात. प्रभात आली, प्रभात झाली, कुहूच्या मनाच्या अंगणात. झाली कविता, झाली कविता. कशी वाटली? छान आहे. पण तू काय रोज आता तुझ्या कवितेत प्रभातचं नाव घेणार आहेस का? हा, म्हणजे मी असं ठरवलंय की आता लग्न होईपर्यंत रोज एक कविता प्रभातसाठी. ए, तू काय म्हणालास आत्ता? तू रोज तुझ्या कवितेत प्रभातचं नाव घेणार आहेस? नाही, ते नाही, ते मी ऐकलं ना. त्याच्या आधी काय म्हणालास? छान आहे कविता. बरं आहेस ना? म्हणजे आजारी बिजारी पडला नाहीस ना? काय आहे? तुला माझ्या कवितेबद्दल काहीच वाईट साईड बोलायचं नाहीये का? काही चिरफाड करायची नाहीये का? म्हणजे काय ते समीक्षा मीमांसा वगैरे काय म्हणतात तसलं काही करायचं नाहीये का? इन शॉर्ट, तुला काहीही ज्ञान पाजळायचं नाहीये का? मला नाही बोलायचंय काहीच. का? कारण तू आता जाणार ना मला सोडून. मी खूप त्रास दिलाय तुला, आणि आता तू नसणार मला त्रास द्यायला. हे ज्ञाना, तू काही इमोशनल वगैरे झालायस का? हा, बोल ना काहीतरी. बोल ना, नेहमी सारखं काहीतरी बोल. म्हणजे आपल्या वाङ्मयात कवितेचं कसं स्थान महत्वाचं आहे, कारण कशी ती बंडखोरीचं माध्यम आहे, किंवा स्त्रीत्वाचा उद्गम, नाही का? किंवा मग असं काहीतरी की कसे माझे विचार असे लग्नाळू बुजवा आहेत वगैरे. ते आहेतच, पण माणूस म्हणून खूप चांगली असतो. आणि मुख्य म्हणजे माझी बहीण आहेस. हे बघ ज्ञाना, रडवू नकोस ना प्लीज. तुला त्यात नवीन काय आहे? तू तर सारखीच रडत असतेस. हो, पण अशी रडत नाही ना मी. म्हणजे वेड्या बिड्या ओढतोस की तेव्हा रडायची सवय आहे मला, असं नाही काही. अशा म्हणजे हे असं, आता मी चाललीये, मग मला छळता नाही ना येणार तुला. कोणती तुझी मैत्रीण, तिच्यावर चिडवता नाही येणार मला तुला.
माझी कोणी मैत्रीण नाहीये. बस आहे, मला माहितीये. काय तिचं नाव? हा, तन्मयी, राईट? ज्ञाना, ताई आहे ना मी तुझी. माझं बारीक लक्ष असतं तुझ्यावर. तुला कळत नसलं ना तरी असतं. गोड आहे ती खूप. पण मला लग्न वगैरे करायचं नाहीये. का? कारण लग्न झाल्यावर तिला आपल्या घरी यायला लागणार. आणि मी असं ऐकलंय की तिला लहान भाऊ आहे. मग ती तिचं घर सोडून जाताना त्यालाही खूप वाईट वाटेल ना. हे बघ, तू म्हटलं होतं तुला मला रडवू नकोस म्हणून. म्हटलं होतं की नाही? हा, रडवलंस की नाही? तू रडवलंस. मी कुठे रडवते? तू मला रडवतेस बावळ. मला खरंच वाटलं नव्हतं की मी जाणार आहे म्हणून तुला इतका त्रास होईल. महाज्ञानी असलो तरी भावनाने कोरडा नाहीये मी. मी जातच नाही. नाही, तुला जावं लागेल. बरं, एक काम करूया. मी गेले ना तरी मी सारखी येत राहणार आहे ना परत, नाही का? मग आल्यानंतर मी सारखी तुला बदलत राहील नेहमी सारखी. तुझा चष्मा लपवून ठेवेन. हा काय? किंवा आपण केसांचे पोनीटेल नाही का करायचं, तुला आठवतंय? तू खूप चिडायचंस ना माझ्यावर. 2 रबर लावून पोनीटेल. हा, ऐक ना, नाही तर एक काम करीन मी. आले की सारख्या कविता ऐकवत राहील तुला. आणि अगदी तेही कमी पडलं ना तर फोनवर ऐकवत राहील कविता तुला. तुला किती त्रास होतो माझ्या कवितांचा, होतो की नाही? बघू इकडे. तू रडू नको ना. ऐक ना प्लीज, हे बघून द्या. ऐक, रडू नको. कशाला रडतोयस तू? ऐक, रडू नको. हा, घे चहा घे. खरं तर सगळंच सोडायचा विचार करतोय मी. चहा, कॉफी, सगळंच. नकोय का चहा? नाही, तुम्ही केलंय म्हटल्यावर घेतोच. हेच मोह संसारातून मोकळा होऊ देत नाही बघ. सगळ्याचा मोह, खायचा मोह, आनंदाचा मोह, सुखाचा मोह. पप्पा, मी नर्मदा परिक्रमेला जायचं ठरवलंय. काय म्हणालास तू? हो, नर्मदा परिक्रमा 3.5 वर्ष लागतात. खरं तर मला 12 वर्षांची मार्कंड परिक्रमा करायची आहे. त्याच्या शेवटी अश्वत्थाम्याचं दर्शन होतं असं म्हणतात. अरे तरणा-बाण मुलगा, तू असं काय संन्याशासारखा बोलायला लागलास? मला प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. अरे जगतानाही सापडतात ना ती. मी जो आता मोह म्हणालो तो काही वाईट नसतो. उदाहरणार्थ सुखाचा मोह जगायला बळ देतो. निराशेच्या गर्तेमध्ये आशेचा किरण दाखवतो. काय वाटत राहतं की नाही सुखाचे दिवस माझ्या आयुष्यामध्ये येणार. तू ना उगाच ते काहीतरी परिक्रमेचं खूळ डोक्यामध्ये घेतलंय. अरे अजून खूप खूप गोष्टी बघायच्या तुला. पण पप्पा, माझं असं कोण आहे की ज्याच्याकडे बघत मी जगू? मी आहे की नाही? मी तुझ्या घरचे आहेत का नाही? बरं, आज नाही उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कोणीतरी येईलच ना. आणि नाहीतरी जगात काय इतर गोष्टी कमी आहेत का? आता माझंच बघ ना, म्हणजे बाकी सगळं जाऊ दे, पण माझा लाफ्टर क्लब आहे, सायकल चालवणाऱ्यांचा क्लब आहे, नव्यानं रायफल शूटिंगचा क्लब मी जॉईन केलेला आहे. अरे हे बच्चा, जबाबदाऱ्या टाळून शांतता मिळत नाही. या स्वीकारल्या ना तर शांतता मिळते. लक्षात येतंय का तुझ्या? हा, तेव्हा आता हे सगळं सोड. ते जरा हस बघून चहा घे. तर तुमच्यासारखी तरुण मुलं जर अशी फ्रस्ट्रेट व्हायला लागली तर आम्ही कोणाकडे बघायचं? हस बघू. मी काय करतो? हस. हे जोरातच आवाज आला पाहिजे. हा, शाबास. चिअर्स. हा, आज आनंद असा लुटायचा आहे. चिअर्स. सर, माझी बायको राधा. हॅलो सर. हाय. माझे बॉस
अंगद कश्यप. तुझ्याच वालाचं बिरड फार छान होतं परवा. थँक्यू सर. तुम्ही उगाच स्वयंपाक करणारी मुलगी वगैरे म्हणून माझं कौतुक करू नका प्लीज. अहो मी काही सुगरण वगैरे नाहीये. इनफॅक्ट मी इकडे आले ना तेव्हा मला स्वयंपाक यायचाच नाही. त्या दिवशी चुकून बाय फ्लूक चांगलं झालं होतं बिरड. मी इथे आले ना तेव्हा प्रेशर कुकरमध्ये ती रिंग लावतात हे सुद्धा माहिती नव्हतं मला. स्वयंपाक घनश्यामने शिकवला मला पहिला. ऍक्च्युली मी घनश्यामला परवा म्हणलो होतो की लग्न करू नकोस. लग्न करून माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही. तेव्हा तो मला म्हणला की आय एम मॅरिड. मी म्हणलं हॅपीली. म्हणला येस. म्हणलं अरे कसं शक्य आहे हे? माणूस आयदर हॅपी असतो किंवा मॅरिड असतो. पण तुझ्याकडे बघून मला पटलं की ज्याची बायको, ज्याची पार्टनर एवढी ऑनेस्ट आहे, इतकी ट्रान्सपरंट आहे, तो हॅपीच असणार. तुमच्या दोघांकडे बघून लग्न करणं हे चूक आहे हे माझे शब्द मला तू मागे घ्यायला लावलेस. ग्रेट. गॉड ब्लेस यू बोथ. या ना सर, मी तुम्हाला आमचं घर दाखवतो. ओ येस, चला बघू. वा, मस्त जागा आहे रे. थँक्यू सर. या ना. इथनं वरती गेलं ना की सर गच्ची आहे. बर. आणि हाय सर, माझी आत्या उल्का, माझे बॉस अंगद कश्यप. हाय, नाईस मीटिंग यू. सेम यार. ओ ग्रेट. 15/5/75. सॉफ्टवेअर वाल्यांना जरा अवघड वाटेल ना. नहीं नहीं नहीं, आई हैव रेड गुलजार. भरपूर वाचले मी गुलजार. जब भी उतरोगे तुम पहाड़ों से, नीचे बहते ब्यास के कंडे, एक पत्थर मिलेगा पानी में, जी करे तो उठा लेना, टूटकर मैं ही गिरा था चोटी से. घना, तुझ्या बॉसला कविता पाठ आहेत? बघ ना, म्हणजे सर मलाही माहिती नव्हतं. बाय द वे, तुम्ही साहित्यिक आहात का? नाही नाही, मी अँथ्रोपॉलॉजी शिकवते. ओ ग्रेट. ह्युमन रेव्होल्युशन म्हणजे माझा एकदम आवडीचा विषय. हा म्हणजे लिटरेचर, पेंटिंग, जसे जसे चेंजेस झालेत ना, म्हणजे ते सगळं समजून घ्यायचा मी खूप प्रयत्न करतो. ग्रेट. सॉफ्टवेअरचा माणूस इतका इंटरेस्ट घेत असेल या विषयात, आय नेव्हर इमॅजिन. बाय द वे, मला ते जेरेड डायमंडचं इंटरप्रिटेशन ऑफ कल्चर्स मिळालं तर पाहिजे होतं. आय ट्राय, मिळू शकतं, मी बघते. थँक्स. वाव, इंटरेस्टिंग. खूप छान गप्पा चालल्यात. फक्त आपण याच गप्पा डायनिंग टेबलवर कंटिन्यू करूया का? ओ येस, ऑफ कोर्स. पोटपूजा आधी. यू प्लीज कॅरी ऑन. मी आलेच. या सर, प्लीज या. वा वा वा, मस्त. मी एवढ्या आजारात इथे करून मला जेवायला वाढलं. खूप छान, खूप मजा आली. आणि फूड वॉज जस्ट अमेझिंग. तुम्ही एवढे मोठे आमच्या घनाचे साहेब आणि तरी एवढ्या आपुलकीने आमच्या घरी आला तर आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटलं. आतापर्यंत आमचा मुलगा जॉबचं नाव काढलं ना की तोंड फिरवायचा. पण तुमचं ऑफिस जॉईन केल्यापासून स्वारी खुश आहे. खरं तर त्यासाठी मी तुमचे आभार मानायला हवेत. हो नाही नाही नाही, घनश्याम इज अ स्मार्ट बॉय. ही डिझर्व्स इट. ओ येस. काय घनश्याम? बाय द वे राधा, तुझी पालकाची भाजी वॉज अमेझिंग. क्या बात है. वा. थँक्यू सर. खरंच छान केली होतीस राधा पातळ भाजी. सोपी असते ना ती करायला, म्हणून कॉम्प्लिकेटेड पदार्थ येत नाहीत मला. खरं तर गोष्टी कॉम्प्लिकेटेड झाल्या की गोंधळच उडतो माझा सगळं. राधा, घनश्याम नाही ना करत गोष्टी कॉम्प्लिकेटेड. पण आय लाईक युअर ऑनेस्टी राधा. फ्रँकली स्पीकिंग, आय लाईक इट. मला एक सांग, हा घनश्याम तसा चांगला आहे, पण व्रात्य असणार ना? तुला जरा मुठीत ठेवायला जडच जात असेल. पण सर, आपल्याला कधी वाटलं तर आमच्या घरी या, आपलंच घर समजून. खरंच या तुम्ही. नाही नाही, मला आमंत्रणाची गरजच नाहीये.
मला ही तुमची फॅमिली बघून आहे ना माझ्या फॅमिलीची आठवण होते. आय रिअली मिस इट. तुम्हाला सांगतो, आम्ही जर सगळे भेटलो ना तर 51 लोक होतो. माझे भाऊ, त्यांच्या बहिणी, त्यांच्या बायका, पोरं, अरे बाप रे बाप. 98 वर्षाची एक आजी पण आहे आमच्या घरात अजून. त्या सगळ्यांची आठवण झाली ना की मी आता इथंच येणार आहे. अजिबात आमंत्रणाची गरज नाही. काय घनश्याम, आणि तुला पण सांगून ठेवतो, तू नसलास, तुझा पत्ता बदलून न्यूयॉर्क जरी झाला ना तरी मी इथे येणार आहे. हे आमच्या बिल्डिंगचं नाव आहे न्यूयॉर्क. म्हणजे मी आता जिथे काम करतोय ना, माझी ट्रान्सफर होईल आमच्या समोरच्या प्रिमायसिसमध्ये, म्हणजे समोरच्या बिल्डिंगमध्ये. त्या बिल्डिंगचं नाव आहे न्यूयॉर्क. आणि तिथे सर नसतील ना, तिथे कोणतरी वेगळा बॉस असेल म्हणून ते असं म्हणाले. आयडी सर, तुम्हाला उशीर होत असेल ना? हो हो हो. हा, या ना, मी सरांना सोडून आलो. सर प्लीज कम. मला हो न्यूयॉर्कवरनं एक जोक आठवला. एकदा काय होतं, एक माणूस